छत्रपती शिवाजी महाराज की हर हर येळकोट येळकोट। अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत पालीच्या खंडेरायाला या ठिकाणी नमन करतो। खरं तर आज आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा आज या ठिकाणी आपण शुभारंभ केला। खरं तर या कारखान्याचं मागच्या 2014 साली इलेक्शन लावलं होतं आणि त्यानंतर मधल्या काळामध्ये 19ला हे सहकार मंत्री झाले। म्हणलं क्षमता नसताना झालेत, आपण कशाला उगीच कारखान्याचं इलेक्शन लावून ताप द्या, म्हणून मागच्या वेळेला इलेक्शन लावलं नाही। परंतु त्यांना असं झालं की आता मी बिनजोडच झालोय आणि जी सहकार मंत्री पदाची हवा डोक्यामध्ये गेली आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला उतरती काळा लागली आणि त्या माध्यमातूनच आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी टर्म लोन जवळपास 550 कोटी रुपये आज कारखान्याच्या या अकाउंटवर बोजा आहे। जवळपास जे काय एक्सपान्शन यांनी या ठिकाणी केलंय ते 418 कोटी रुपये या ठिकाणी एक्सपान्शन साठी उचललेले आहे आणि 119 कोटी रुपये या ठिकाणी डिस्टिलरीसाठी उचललेले आहे। आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कृष्णा सहकारी साखर कारखाना आहे, फक्त 250 कोटी रुपयांमध्ये आणि फक्त एका वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी तो 13,000 मेट्रिक टन पर डे अशा पद्धतीनं तो कारखाना या ठिकाणी उभा केलेला आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीनं हा कारभारामधली जर तफावत बघितली तर 2.25 पट किमतीला ज्या ठिकाणी 418 कोटी रुपयाला 11,000चा होणार आहे म्हणतायत, पण आपण जर त्या ठिकाणी ताब्यात घेतला तर तो 13,000 सुद्धा चालवणार। ही अशी परिस्थिती आहे। खरं तर आजच्या या पालीच्या कार्यक्रमासाठी सुरेश तात्या पाटील जे उमेदवार आहेत ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे आबा ज्यांनी आता मार्गदर्शन केलं, वसंतरावजी जगदाळे आबा, महेश बाबा, संपतरावजी इंगवले, मोहनराव माने बापू, निवासराव निकम आप्पा, शंकर काका शेजवळ, व्यंकटप्पा नलवडे, संपतभाऊ जाधव, अनिलजी मोहिते चेअरमन, बाबूराव धोकटे बापू, पैलवान संतोष वेताळ, त्याच पद्धतीनं पैलवान सतीशजी डांगे, शशिकांतजी मोहिते, विठ्ठलराव घोरपडे दादा, वासुदेव माने काका, तसंच आप्पा साळवी, रणजित पाटील नाना, राजेंद्र घाडगे, सचिन बेलागडे, राहुल पाटील पार्लेकर, विकासजी करांडे, प्रदीप पाटील दादा, प्रकाशराव पाटील सुपनेकर, यशवंतराव ढाणे बापू, राहुल गायकवाड, अण्णासाहेब निकम, नवनाथ पाटील, विनायकराव भोसले, विक्रमजी माने, तसंच श्रीकांतजी पिसाळ, दीपक पिसाळ, अतुल शिंदे, तात्यासाहेब साबळे, राजू चव्हाण काका, नयन निकम पैलवान, शहाजीराव मोहिते, रमेशजी मोहिते माजी संचालक, तसंच नंदकुमार पाटील माजी संचालक, बजरंगराव दसवंत, राजेंद्रजी कांबळे, सुनीलजी चव्हाण, विकास अण्णा गायकवाड, गोरे आबा, अधिकराव साळुंके, श्रीकांत पाटील, संतोष पाटील, सुनील नाना काळबोळ, प्रशांतजी भोसले, गणेश खंडायत, प्रशांत दळवी, पंडित भाऊ इंजेकर, सतीशजी इंगवले, सुनील मलवडकर, रणजित पाटील, राजू मोहिते, मुरली शेटपोळ, जयवंत जगदाळे असे या ठिकाणी बरीचशी माणसं व्यासपीठावर आहेत। खरं तर एवढं मोठं व्यासपीठ असून विरोधकांच्या जर आपण सभा बघितल्या तर व्यासपीठावर आहेत तेवढी सुद्धा माणसं मला कुठंच दिसली नाहीत। म्हणजे ही वस्तुस्थिती आहे। मला आत्ताच आमच्या पत्रकार बांधवांनी या ठिकाणी मेसेज पाठवला, 100% ही गर्दी बघून 6 तारखेला गुलाल आपलाच आहे। आणि या ठिकाणी माझ्या समोर असणारी सर्व मंडळी आहेत ती या ठिकाणी सर्व जवळपास सभासद मंडळी आहेत। कारण इतर वेळेस आपला माहोल फार वेगळा असतो, सभेमध्ये जबरदस्त जान असते, पण आता थोडंसं या ठिकाणी वारस नोंदीच केले नाहीत त्यामुळं
तरुणांना इकडे यायला संधीच त्यांनी ठेवलेली नाही. पण 6 तारखेनंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे 8,000 सभासद यांनी आपल्या हक्कापासून वंचित ठेवलेले आहेत, त्यांना या ठिकाणी मताचा अधिकार पण त्यांचा काढून घेतलाय आणि बऱ्यापैकी सगळेच अधिकार काढून घेतलेत. परंतु 6 तारखेनंतर 1 महिन्याच्या आत ह्या जे काय 8,000 सभासद या ठिकाणी वारस नोंदी राहिलेले आहेत, या 100% आपण चेहराही न बघता, कोण कुठल्या पार्टीचा न बघता, या ठिकाणी प्रत्येक सभासदाला या ठिकाणी त्याचा मूलभूत हक्क मतदानाचा मिळण्यासाठी 100% आम्ही सगळ्या वारस नोंदी करणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, हे म्हणतात 95 सालापासून कोणाला शेअर्स दिलेला नाही. त्यांच्या चिरंजीवाला एखाद वेळेला पोटात असतानाच दिलेला असेल, सांगता येत नाही 95च्या. तसंच एक धामनेरचे शहाजीराव क्षीरसागर 51 शेअर्स कट केले, पैसे अकाउंटला आहेत, फक्त एकच तेवढा शेअर्स दिलाय. तर मी लय बाकीचं काय बोलत नाही. परंतु मला एक आमची भूमिका आहे की यामध्ये बरेचसे मंडळी आज तात्या असतील, तात्यांच्या घरात नाही म्हणलं तरी 18-20 शेअर्स असेल, माणसं घरात 25 आहेत, पण मतदार जर बघितलं तर 3-4च असतील. पण तात्या या ठिकाणी ज्या वेळेला आपलं संचालक मंडळ या ठिकाणी सत्तेमध्ये येईल, त्यावेळेला ज्या ब्लड रिलेशन मध्ये असेल त्यांना पाहिजे त्याला त्या ठिकाणी, पाहिजे त्या मुलाला, पाहिजे त्या सुनेच्या नावावर या ठिकाणी हायती शेअर्स आपण तयार करून देऊ. कारण एकूण शेअर्सची संख्या 78,000, मतदारांची संख्या आता 32,000 दिसतीये. पण त्या 32,000 सुद्धा जवळपास 2-2.5 हजार सभासद मयत आहेत. 38,000 लोकांच्या नावावर हे संपूर्ण शेअर्स आहेत. वरच्या 6,000 जणांची फक्त कागदपत्र घेतली आणि त्यांचं काय केलं तर मतदार यादीतनं मयत म्हणून नाव काढून टाकलं. पण यांची दानच झाली नाही की या ठिकाणी ह्या सभासदांना हा मूळ सभासद आहे आणि ह्याच्या वारसाला या ठिकाणी आपण अधिकार देणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर आपल्या या सभासद मंडळींच्यावर यांनी अन्याय केलेला आहे. खरं तर मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच पालीच्या या व्यासपीठावर 4 महिन्यानंतर येतोय. आपली स्लोगन होते आमदारकीच्या इलेक्शनला की मी आमदार म्हणजे तुम्ही सगळेजण आमदार. वाटतंय ना सगळ्याला आमदार झाल्यासारखं? आपल्याला हेच अपेक्षित होतं. आज या सभेमध्ये जरी या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करत असलो तरी बरोबर 4 महिन्यापूर्वी याच गावामध्ये, पाल नगरीमध्ये, या खंडोबाच्या नगरीमध्ये, वाळवंटामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला होता. आणि त्यावेळेला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपले मुख्यमंत्री त्या ठिकाणी आलेले होते आणि फार मोठा शुभारंभ वाळवंटामध्ये घेतलेला होता. आज खरं तर मी तात्यांना म्हटलं होतं की आपण वाळवंटातच आज शुभारंभ घेऊया, पण तात्या म्हणले जरा गावातलेच बी ऐकायला मिळालं पाहिजे. ठीक आहे, या ठिकाणी आपण आज पुन्हा एकदा या व्यासपीठावर आलेलो आहोत. परंतु मला कारखाना हा तर विषय आहेच, परंतु सांगायला एक अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी मी खंडोबाला स्मरून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सांगितलं होतं, आम्हाला तुमचं आश्वासन नको आहे. आमचा पाल, इंदोली, चोरे पलीकडचा अंधारवाडीपर्यंतचा भाग आजही पाणी पाणी करून टाहो पडतोय. आणि त्या ठिकाणी जी काय पूर्वीची 50 मीटर हेडची योजना झाली, खरं तर त्यावेळेच्या आमदारांनी काय केलं होतं, त्या योजना कशासाठी मंजूर केली होती, आजपर्यंत आपल्या सगळ्यांनाच तो प्रश्न असेल. त्याचं टेस्टिंग झालं, जी योजना बंद झाली ती आज तागात परत चालू नाही झाली. का तर प्रत्येक शेतकऱ्यानं 50 मीटर पर्यंत पाणी नेलेलं आहे. त्या ठिकाणी खरी गरज आहे ते आम्हाला 50 मीटरच्या वर 100 मीटर हेडमध्ये आम्हाला गरज आहे. मागच्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी दुष्काळ पडला, त्यावेळेला त्या गावांना या ठिकाणी मी माझ्या स्वतः खाजगी टँकरनं स्वतःच्या पैशानं त्या ठिकाणी 4 ते 5 महिने पाणी दिलं. ते या ठिकाणी मी फडणवीस साहेबांना त्यावेळेला सांगितलं
आणि मी तुम्हाला या ठिकाणी आम्हाला आश्वासन नकोय, आम्हाला खंडोबाला स्मरून या ठिकाणी शब्द द्या की ही पाल आणि इंदोली उपसा सिंचन योजना मी तुम्हाला 100 मीटर हेडची करून देतो. आणि आज या ठिकाणी येताना आनंद वाटतोय. मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी या पाल इंदोली उपसा सिंचन योजनेला त्या ठिकाणी आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी खास बाब म्हणून या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आणि मी ठरवलं होतं, आज तो योगायोग आला की जोपर्यंत आपण ह्या पाल इंदोली उपसा सिंचन योजनेची मंजुरी आणत नाही तोपर्यंत आपण पाल गावामध्ये ओपन व्यासपीठ भलं त्याला 4 महिने लागू दे 6 लागू दे, पण या ठिकाणी ज्या दिवशी या योजनेला मंजुरी आणेल त्याच दिवशी या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्याला बोलायचं आहे. आज खरं तर फार मोठं या ठिकाणी या विभागाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पाल उपसा सिंचन 100 मीटर हेडला जाणार आहे, तसेच इंदोली उपसा सिंचन योजना सुद्धा 100 मीटर हेडला जाणार आहे. पलीकडे चरेगाव पर्यंत त्याचं पाणी जाणार आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा हा शेतकरी सुकावला जाणार आहे. आज माझा जाणून बुजून त्यांच्यावर म्हणजे या ठिकाणी आरोपच आहे की त्यांनी जाणून बुजून या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं, कारण एकेकाळी यांच्या घरातील राजकारणाला या मंडळींनी काही दिवस विरोध केला होता आणि तो मनामध्ये ठेवून आजपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम आणि पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. कारण मागच्या 5-6 महिन्यापासून आम्ही सुद्धा त्या कामावर लक्ष दिलेलं आहे. त्या ठिकाणी संघर्ष समिती स्थापन झाली, त्यांचा सुद्धा पाठपुरावा त्या ठिकाणी होता. परंतु ज्या वेळेला इथं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आणि खऱ्या अर्थानं मी त्या प्रत्येक अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं, ह्याच्यात आता परत काय क्युरीज काढत बसू नको. आमच्या फडणवीस साहेबांनी खंडोबाच्या साक्षीनं आमच्या लोकांना शब्द दिलाय आणि खऱ्या अर्थानं अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं सहकार्य केलं. पण मला त्यांनी त्यावेळेला एक सांगितलं, मी म्हणले ह्या 8 वर्ष झाले जलसंपदा विभागाच्या कुठल्या ना कुठल्या पदावर आहे, पण तुमचा बहादर आमदार मला 8 वर्षात कधी दिसला नाही, कधी त्यानं पाल इंदोलीचं नाव काढलं नाही का, त्याचा कुठला प्रतिनिधी सुद्धा कधी माझ्याकडे आला नाही की आमची पाल इंदोली मंजूर करा. पण तुमच्यामध्ये जे काय या ठिकाणी काम करून घेण्याची किंवा जे काय तुम्ही या ठिकाणी जे काय फॉलोअप घेताय त्यामुळं हे काम मला करून द्यावंच लागणार आहे. आणि पॉझिटिव्हली फाईल त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्याकडे गेली, त्या फाईलची सही झाली, खासबाब म्हणून या ठिकाणी हे काम मंजूर झालं. आज हनबरवाडी योजना पहिल्या टप्प्यातलं पाणी निघालं, धनगरवाडीचं परवाच गायकवाडवाडी गोसाईवाडीमध्ये पाणी पूजन केलं. आज हे म्हणले 3.5 महिन्यामध्ये हे पाणी निघालं का? अहो मला एक सांगा, तुम्ही 2014 साली या ठिकाणी युतीचं सरकार आलं आणि ह्या युतीचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थानं चंद्रकांत दादा त्यावेळेला या विभागात लक्ष देत होते, पाठपुरावा केला. ज्या ज्या वेळेला या ठिकाणी संधी मिळेल त्या वेळेला पैसे आणले आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार आलं त्याला फार मोठ्या प्रमाणावर आम्ही गती लावली आणि ते पाणी ह्या 3.5 महिन्यामध्ये आता धनगरवाडीचं पाणी निघालं. पुढच्या टप्प्यासाठी 22 कोटी रुपये मी त्या ठिकाणी आणलेले आहेत आणि ते पाणी सुद्धा येणाऱ्या जून-जुलै महिन्यापर्यंत आपण काढणार आहे. आज हनबरवाडीचं सुद्धा मी कालवा पाणी वाटप समितीची मीटिंग होती. खरं तर कालच आपल्याला इथं हा शुभारंभ घ्यायचा होता, पण आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, इलेक्शन माझ्यासाठी तेवढं महत्वाचं नाही. आज प्रत्येक माणसाला या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाणी मिळलं पाहिजे. आज शेतामध्ये एक पाणी जर चुकलं तर संपूर्ण वर्षाचं घातलेलं कष्ट त्या ठिकाणी वाया जात असतं. त्यामुळं काल त्या मीटिंगला गेलो, त्या मीटिंगमध्ये विषय काढला, हनबरवाडी योजनेला सुद्धा 100 कोटी रुपयाचा दुसऱ्या टप्प्याला लागत आहे. त्याची सुधारित प्रशासकीय मान्यतेची फाईल सुद्धा आपण या ठिकाणी जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्याकडनं त्याच्यावर सुद्धा सही झाली. आता ते अर्थ विभागामध्ये फाईल गेली आणि लवकरच या ठिकाणी त्यासाठी सुद्धा 100 कोटी रुपये आणतोय. आज पाल इंदोली उपसा सिंचन योजनेला सुद्धा लागणारा निधी आहे, त्याचा सर्वे या ठिकाणी लवकरच चालू करतोय आणि तीही योजना कसल्याही परिस्थितीत 6 महिन्याच्या आत टेंडर काढायचं माझं नियोजन आहे. आज सातारा तालुक्यामध्ये उरमोडी उजव्या कालव्यावर गणेशवाडी उपसा सिंचन योजनेचं मागच्या 8 दिवसापूर्वी 50 कोटीचं टेंडर ओपन झालेलं, फ्लॅश झाले. ते येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये टेंडर
ओपन केलं जाईल, त्याची वर्क ऑर्डर काढली जाईल आणि ते काम सुद्धा 50 कोटीचं या ठिकाणी लवकरच चालू होईल. त्या ठिकाणी तिथंच समर्थका उपसा सिंचन योजना आहे, आमची काशीळ उपसा सिंचन योजना आहे, ती सुद्धा आज शेवटच्या टप्प्यात आहे मंजुरीसाठी. आणि आज आपल्याला एक अतिशय नागझरी वगैरे त्या भागातली मंडळी आलेले आहेत. मला आनंद वाटतोय सांगायला की टेंबू योजनेचं जे शामगाव आणि राजाच्या कोरल्यासाठी जे काही आता आपण मध्ये शामगावसाठी पाणी आरक्षित केलंय, त्या योजनेला मी कालच कपोले साहेबांच्याकडून 40 लाख रुपये त्या ठिकाणी सर्वेसाठी मंजूर करून घेतलेले. त्याचा सर्वे सुद्धा या ठिकाणी सुरू होईल. म्हणजे आज या ठिकाणी आल्यानंतर मला जे समाधान आहे आमदार म्हणून आल्यानंतर, की 4 महिन्यामध्ये मी बऱ्यापैकी जास्तीत जास्त या शेतीच्या पाण्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलंय. आणि त्यासाठी पहिलं सुद्धा मी कधी घरी 1-2 वाजेपर्यंत जात नव्हतो, लोकांच्या मध्ये असायचो. पण आमदार झाल्यानंतर सुद्धा फक्त 5 तासच त्या ठिकाणी झोप घेतो. आज सुद्धा त्याच तडपेनं त्याच ताकदीनं लोकांच्यात पण असतो, अधिकाऱ्यांच्यात असतो, मुंबईत असतोय, पुण्यात असतोय, प्रत्येक ठिकाणी ताकदीनं या ठिकाणी काम करतोय. आणि खऱ्या अर्थानं समोरच्याच्या पोटात गोळा उठलाच आहे. पण बऱ्याचशा जवळच्या मंडळींच्या बी पोटात गोळा उठल असं वाटलं नव्हतं. मला शाबासकी देतील, आमदार चांगलं काम करताय म्हटले असते. पण त्यामध्ये सुद्धा कुठं कसं आपण याने थोडा कमीपणा देता येईल या भूमिकेतनं या ठिकाणी अतिशय चुकीच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे. परंतु अजिबात त्याची काळजी करायची गरज नाही, मला अजिबात वाटत नाही. आज तुम्हाला बघितले हो तर मला 2-3 दिवस जरा कसं तरी वाटत होतं, थोडंसं काय हे मिटाय पाहिजे होतं, जुळायला पाहिजे होतं. पण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी इथलं चित्र बघितल्यानंतर आणि मागच्या 2 दिवसामध्ये जे काही फीडबॅक आलेले आहेत ते अशाच पद्धतीचे आलेत की आपण बरोबर योग्य दिशेने चाललेलो आहे. आणि यामध्ये अतिशय निष्कलंक अशा पद्धतीची ही माणसं सगळी आज व्यासपीठावर आहेत. 21च्या 21 उमेदवार जर तुम्ही बघितलं तर जरी सर्वसामान्य असले तरी आबाने आत्ताच सांगितलं या ठिकाणी की त्यांनी कोयना डेअरीवर काम केलंय, महानंदला काम केलंय, सहकारामध्ये बरेच वर्ष काम केलेलं आहे. अशा पद्धतीचे सर्व ताकदीचे चेहरे या ठिकाणी दिलेले आहेत. आज संस्थापकांच्या मधनं आज केवळकरांना संधी दिली, पेरल्याचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा संस्थापकांच्यातलेच आहेत. त्याच पद्धतीनं वाघगावचे जे सावकर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी संस्थापक मधले. या मंडळींनी हा कारखाना उभा करण्यासाठी फार कष्ट घेतले. आम्ही आमच्या राहुल पाटलांना सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला तुम्हाला पण संधी द्यायची आहे, तुमचा ऊस नाही गेला तुमच्या मम्मीचा हे करा. पण त्या ठिकाणी ऊसाचा विषय आला, नाहीतरी 4 उमेदवार या ठिकाणी संस्थापकांच्या घरातले द्यायचं आपण अगोदरच ठरवलं होतं. काही मंडळींना ती पण आवडलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं फार चुकीच्या पद्धतीनं या इलेक्शन मध्ये काही जण वागले. पण ठीक आहे, त्यांना जे सुचलं, त्यांना जे आवडलं त्या पद्धतीनं त्यांनी केलं. तुम्हाला जे आवडणार आहे ते तुम्ही या ठिकाणी करायचं. आज पाण्याच्या बाबतीत लोकांच्या मध्ये सर्वसामान्य प्रत्येक शेतकऱ्याला एक खात्री पटली की इथं जर पाणी आपल्याला कोण देऊ शकतो तर मनोज घोरपडे आमदार इथं फक्त पाणी देऊ शकतो. कारण आज 25 वर्ष या भागाला त्यांनी झुलवलं होतं. 100 मीटर करून देतो, पुढच्या अधिवेशनात करतो, त्याच्या पुढच्या करतो, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला करतो. पण येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये पाणी हा विषय 100% या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधले संपवायचा अशा पद्धतीचा वेळ आपण या ठिकाणी या आमदारकीच्या माध्यमातून उचललेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की आमदार हे फार मोठं पद आहे. त्याने विरासतमध्ये मिळाल्यामुळे त्याची किंमतच खऱ्या अर्थानं कळली नाही. अरे आज एक फोन केला तर कलेक्टर तुम्ही जिथं असाल तिथं येतोय, अधिकारी तिथं येतोय. तुम्ही फक्त एक फोन करायचे आहे, बाकीचं काहीच करायचं नाही. सगळं काम फॉलोअप घेतला की ऑटोमॅटिक होतंय. आणि त्या बाबतीत आपण कुठंही अजिबात कमी पडणार नाही. अतिशय ताकदीनं या ठिकाणी आपण काम करणार आहे. आज विधानसभेमध्ये खरं तर मी स्वतःला फार नशीबवान समजतो की ज्या मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलं, त्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला दिली. ज्या वेळेला विधानसभेमध्ये शपथ घेतली त्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी सगळं सभागृह त्या ठिकाणी बघायला लागलं.
ज्या वेळेला ह्या पाल इंदोली असेल, किरोलीच्या रेल्वेचा विषय असेल, नडशीचा विषय असेल, त्या ठिकाणी हनबरवाडी धनगरवाडीचा विषय मी मांडला. मी त्यावेळेला सांगितलं की मी अशा अशा मतदारसंघामधून, कराड उत्तरमधून, ज्या मतदारसंघाला आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा वारसा आहे त्या मतदारसंघातून येतो, परंतु त्या मतदारसंघात आजही अशा पद्धतीची पाण्याची भीषण अवस्था आहे. पुढं असणारी अगदी अजितदादांच्या सकट सगळी माणसं मागं वळून बघायला लागली. म्हणजे आज एवढा मोठा वारसा तुम्हाला या ठिकाणी लाभला असताना 25 वर्ष तुम्ही नुसतं पेंगत बसला, दुसरं काहीच केलं नाही. आणि सह्याद्री आमच्याशिवाय चालणार नाही. अहो, महाराष्ट्रात एवढे कारखाने आहेत, सगळे तुमच्यापेक्षा चांगले चालले, तुमचे मागं नाव होतं, तुम्ही नाव हळूहळू कमी कमी करत कर्जाचा डोंगर कमी झाला होता. आता तुम्ही एवढं केलं की फक्त कर्जाचा डोंगर वाढला आणि नाव सगळं घालवून ठेवलं. आज ही जर परिस्थिती आपल्याला बदलायची असली, या ठिकाणी कराड उत्तर मधल्या प्रत्येक, मला खात्री आहे की प्रत्येक जो मतदार आहे, आमच्या माता भगिनी आहेत, ह्या सगळ्या समाधानी आहेत. यांची कसलीच कुरकुर नाही. पण बऱ्याच गाड्यांची दुकानदारी बंद झाली, त्यांची मात्र माझ्याविषयी जाईल तिथं दोन्ही हातानं चालतंय. पण ही पण काय, एकदा कारखान्याचं इलेक्शन झालं की ती बी बंद होऊन जाईल. ऐकायच जवळ कोण उभं राहायचं नाही. त्यामुळं आपल्याकडे विजन आहे, 100% आपल्याकडं अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मतदारसंघाचा विकास करण्याचं एक विजन आहे आणि ते विजन घेऊन आम्ही या ठिकाणी चाललेलो आहे. आज रस्ते असतील, पाणी असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, या ठिकाणी आपण कसल्याही परिस्थितीमध्ये ह्या 2.5-3 वर्षामध्ये हे प्रश्न सोडवणार आहे. खरं तर लाज वाटण्यासारखी परिस्थिती आज आमची साखरवाडी, आजही त्या गावामध्ये डांबरी रस्ता नाही. जंगलवाडीला तर साधा गाडवाट सुद्धा नाही राहिले. आज ती कामं सुद्धा आपण पहिल्यांदा या ठिकाणी हातामध्ये घेतोय. पाटणच्या बाजूनं रस्ते आहेत आणि आमच्या बाजूनं नाहीत. दुर्गम तालुका म्हटलं जातं पाटण. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही 25 वर्षामध्ये काय केलं? आज ते एक एक तास भाषणं करतायत. टर्बाईन कुठनं आणलं, बॉयलर कुठनं आणला, याव केलं, त्याव केलं, पाक इतिहास सांगते ती मागचा तासभर. अहो, तुम्ही 25 वर्ष, मी आता 15 मिनिटं इथं सांगितलं तुम्हाला, मी 4 महिन्यात काय केलं. तसं तुम्ही मला 25 वर्षाचा हिशेब सांगा. तुम्ही तासभर गुराळ तेच गाताय आणि केविलवानं होताय. जरा 2 दिवस जरा टकळाई आली आहे, पण ती जास्त दिवसाची टकळाई नाही. तुम्हाला सांगतो, आज गेली त्यांची टकळाई सगळी पालीची साबा बघून. त्यांना वाटत होतं आता आजपर्यंत मी जसं 10 वर्ष मागची झोपून काढली तिरंगीत, पण ह्या तिरंगीचा फायदा त्यांना होणार नाही. ते आमदार होते, तिरंगी झाली की त्यांना फायदा व्हायचा. आता आपण आमदार आहे, तिरंगीचा फायदा आपल्याला होणार. पुणे अजिबात असं मनात घ्यायची गरज नाही की तिरंगी झालं ना आता कसं काय. अरे, जनता ज्याच्या बरोबर आहे तिथं तिरंगी होऊ देत, नाहीतर चौरंगी होऊ दे, नाहीतर आणखी किती बिरंगी होऊ देत. इथं एकच रंग आपलाच चालणार, दुसरा रंग चालत नाही. आज आपल्याकडे विजन आहे. आज कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज मला सांगा तुम्ही, एकमेव जगातला हा कारखाना आहे की ज्यानं सभासदांकडनं माफीनामा लिहून घेतला. आज तुम्ही सभासद हा मालक म्हणता, तुम्ही संचालक मंडळ हे ट्रस्टी आहे. आजपर्यंत कुठल्याच ट्रस्टीनं मालकाकडनं, आज एखादा आपण त्याला देव म्हटलं तर ती देवाकडनं तो माफीनामा त्या ट्रस्टीनं लिहून घेतल्यासारखा हा विषय आहे. आज साखर बंद केली तुम्ही, अन्यत्र ऊस केला की. साखरेच्या विषयावर त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या आमच्या काही मंडळींनी आंदोलन केलं, उपोषणाला बसले. उपोषण सोडवायला मी गेलो, तिथं मी सांगितलं की तुम्ही जर नाही साखर चालू केली तर आम्ही मोर्चा घेऊन कारखान्यावर येणार. लगेच कलेक्टरनं बोलवलं, त्याने आम्ही तयार आहे साखर द्यायला. पण तिकडं कारखान्यात आल्यावर मात्र मग सभासदाला कुठं ऊस घालवलाय, काय केलंय, येऊन माफीनामा लिहून दे, परत असं करणार नाही, अशी चूक करणार नाही. म्हणजे माफीनामा म्हणून डायरेक्ट ते घेतलं. पण ह्या माफीनाम्याचा वचपा या 5 तारखेला आपण छत्रीच्या चिन्हासमोर या ठिकाणी चिन्हावर शिक्का मारून काढणार आहे. मला प्रत्येक सभासदांचा फोन आला 2-3 दिवसात, दादा अजिबात टेन्शन घेऊ नका, तिरंगी होऊ दे नाही तर काय होऊ दे, आम्ही एकदा ठरवलंय ह्यांना संधी द्यायची नाही. संधी फक्त देणार आहे ते आम्ही, तुम्ही जे आहात
रयत संघटना तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते पॅनल मजबूत पॅनल आहे, तगडं पॅनल आहे आणि ह्याच पॅनलला आम्ही 100% संधी देणार आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. किती बी रंगी झालं तरी हाय त्याला तर अजिबात नाही काय झालं तरी. म्हणजे ही भूमिका सभासदांची आहे. आज त्या सभासदाकडनं त्या मालकाकडनं जी तुम्ही माफीनामा लिहून घेतला, तुम्ही त्याच्या दारात कुठल्या तोंडानं जाणार आहे. तर आल्यावर काय कोण बी असला तरी चहा देतोय, आपण विचारतोय, शेवटी पर्याय नाही. एक आपली संस्कृती आहे. पण ही माफीनामा जे काय तुम्ही लिहून घेतला आहे, ह्या माफीनाम्याचा हिशेब तुम्ही लक्षात तुमच्या येणार नाही की किती मतानं पाडणार आहे. कारण आज जे काही 44,000चं लीड आहे ना, त्यात फार मोठा वाटा या ठिकाणी ह्या माफीनाम्याचा आहे. आज खऱ्या अर्थानं सभासदांनी त्या इलेक्शनच्या माध्यमातून तो राग त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि आता तर मूळ कारखान्याचं इलेक्शन आलं, तुम्हाला कशी सोडतील. तुम्ही गाया वाया करा, रडा, तासभर भाषण करा, काही उपयोग होणार नाही. आणि मगाशी सांगितलं की लक्ष्मी दर्शन झालं, पण त्यावर अवदसा आली तर ती लक्ष्मी लय वाईट असते. मला काही त्या विषयात लय जायचंच नाही. का तर आपलं टार्गेट या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत PD पाटील पॅनलचा धुवा करणं ही माझं टार्गेट आहे. मी पहिल्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीजवळ सांगितलंय, माझ्या घरातला एकही सभासद त्या ठिकाणी संचालक मंडळामध्ये उभा राहणार नाही. कोण चेअरमन नसणार आहे, कोण व्हाईस चेअरमन नसणार आहे. मी मसूरच्या सभेत तर सांगितलं की आमचा घोरपडे नावाचा सुद्धा एक बी व्यक्ती या ठिकाणी नसणार आहे. आज त्यांनी सुद्धा, मी आमच्या सगळ्या घोरपडे सभासदांना सुद्धा, खरं तर मला अभिमान आहे त्यांचा सुद्धा, एकानं सुद्धा कुरकुर नाही केली. ठीक आहे म्हणले, तुम्ही निर्णय घेतलाय आम्हाला मान्य आहे. कुरकुर करणार पण नाही सांगितलं इथं घोरपडेने. हे अशा पद्धतीनं या ठिकाणी तो विषय संपला. आणि मला पण माहिती आहे, मुळातच आपण आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मूळ विचारधारेवर चालतो. ह्यांनी काय केलं, ते इतिहासात जसं विडंबन असतं तसं अजून जर काय दिवस 27ने मिळाली तर असती का नाही, तर सांगितलं असतं यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितले सगळी पदं घरात ठेवा म्हणून. म्हणजे ती यशवंत विचारच बदलून टाकले होते. प्रत्येक ठिकाणी नाव यशवंतराव चव्हाण साहेबांचं घ्यायचं आणि काम मात्र सगळं उलटं करायचं. मला तर आबा कधी कधी सांगते ती सगळ्यात जास्त राग यशवंतराव चव्हाण साहेबांचा ह्यानाच होता. त्यामुळे ही नाव घेऊन असला कार्यक्रम चालला. आज त्या गोष्टीमध्ये आपण पथ्य पाळलं. आम्ही राहणार नाही इलेक्शनमध्ये, कुठेही नसणार आहे. पण त्याच वेळेला सांगितलं की या संस्थेचं पालकत्व सुद्धा आम्ही घेणार आहे. का तर ही संस्था या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्था आहे. आज ते झालं की ह्यांनी तर चालू केलं की म्हणले ह्यांच्या बंधूंना त्या ठिकाणी ह्यांना यमडी करायची म्हणून यांचा खटाटोप चालला. अरे तुम्हाला अजून माहित नाही, माझी बँकची स्टेटमेंट बघा. ज्या व्यक्ती हजारो कोटीचा टर्नओव्हर करतात एका वर्षात, त्यांना इथं यमडी करून मी माझं कसं नुकसान करून गेलं आणि तुम्हाला संस्थेला परवडेल का ते पगार. ही तुमची विचारधारा संकुचित आहे म्हणून तुम्हाला तेवढंच दिसणार. कुठं यमडी व्हायला होतंय का, कुठं चेअरमन मे झालो की मुलगा, मुलगा झाला की नातू, नातू झाला की त्याचा पुढचा. ही विचारधारा तुमची आहे, कारण तुम्ही त्या ब्रॅकेटच्या बाहेर गेला नाही. आज तुमच्या भावासनी यमडी करायची एवढी सुद्धा बुद्धिमत्ता नाही. मी आज ओपन सांगतो, नाहीतर तुम्ही ती पण केलं असतं. पण तुम्ही आपलं ठेवलंय भागिले 11 करायचं आणि देऊन टाकायचं. मध्ये म्हणले शेअर्सला या ठिकाणी आम्ही वारस नोंद का करत नाही, तर म्हणले बहिणी त्यांच्यावर आक्षेप घ्यायला लागले. अरे इथं आमच्या बहिणी कोट्यावधीच्या प्रॉपर्टी एका मिनिटात सही करतात आणि हक्क सोडपत्र करून देतात. सगळ्यांच्या आमच्या बहिणी तुमच्यासारख्या आहेत वे, प्रत्येक गोष्टीत हिस्सा मागायला. तर ती घरात आहे त्यामुळे त्याने वाटतंय सगळ्यांच्याच तासली. ही वस्तुस्थिती आहे. आज या ठिकाणी आज जमिनी नावावर झाल्यात, 20-20 वर्षात सातबारे सगळे तयार झाले आणि तुमचा शेअर्स काय असा काय 10-15 कोटीचा आहे, ती सगळी त्याच्यावर तुटून पडले. ती हो शेअर्स मला पाहिजे, तुला पाहिजे. अरे दे ना 5-5 जर शेअर्स आहे तर 5 भावांच्या नाव करून द्या, काय अडचण आहे, आम्ही करून देणार आहे. त्याला सुद्धा दानत लागते. पण तुमच्या डोक्यात काय हळूहळू आता ही 38 वरनं 30 वर आलाय, 30 वरनं 20 वर आणायचं, 20 वरनं
एक वर आणायचं. अरे पण हे एकटं मालक व्हायचं हे असं होत नाही. इथं आता आमदार कोण आहे? कोणाला सुट्टी नाही, लक्षात ठेवायचं. तिरका चालला की मग जास्त मी बोलत नाही, कारण ती निमसोडमध्ये मला परवा दिवशी काही जण म्हणले, अहो ती माझी आमदार आलेली म्हणली लय रगील आहे म्हणली आमदार. मी म्हणलं त्यांच्यासाठी रगील आहे, तुम्हाला वाटलो का रगील कोणाला इथं? म्हणजे ही परिस्थिती आहे आणि सगळा अपप्रचार ह्यांनीच करायचा. मी ज्या वेळेला तिकडे कारखाना काढला त्यावेळेला म्हणले होणार आहे का तिथं कारखाना, राहील का उभा, कारखाना काढणं एवढं सोपं आहे का? अरे ते तुम्हाला सोपं नाही, मला ती सहज आहे. मी 11 महिन्यात उभा करून दाखवलं. ज्या दिवशी कुदळ मारले 11व्या महिन्यात साखर काढली. ते झालं की म्हणले हे जिल्हा परिषदला निवडून येतील का? 17ला भरपूर विरोध करून बघितला, तरी बी सगळी डोक्यावरून टाकली जिल्हा परिषद सदस्याला. परत म्हणले की आमदार होणं काय सोपं आहे का? हे आमदार होतील का? त्यावेळेला 24ला फिरून डोक्यावरून टाकली. त्यामुळं सह्याद्रीमध्ये या ठिकाणी ह्या वेळेला परिवर्तन होईल का? तर 1,00,000% करून दाखवणार. आणि जे जे बोललोय ते केलंय. ह्या पाल नगरीमध्ये येताना सुद्धा आज आलोय ना, ते पाल इंदोली 100 मीटर हेड करूनच इथं आलोय. त्यामुळं उद्या पुन्हा इथं पाल नगरीत येताना गोलाल घेऊनच येणार आहे, हे 100% ठरलेलं आहे. त्यासाठी या ठिकाणी आमच्या खंडोबानं आम्हाला 100% आशीर्वाद दिलेला आहे. आज जर आपण बघितलं तर बऱ्याच लोकांना शेअर्सची गरज आहे. मी मगाशी सांगितलं की 5-5, 7-7 शेअर्स आहेत, द्या ना तुम्ही, काय फरक पडतो? संमती दिली, वाढवून टाका. नवीन लायबिलिटी काय वाढते ते आम्ही 100% करून दाखवू. आज ऊस दराच्या बाबतीत आज तुम्ही एवढा कर्जाचा बोजा करून ठेवलाय, 700 कोटीपर्यंत बोजा आहे सगळा मिळून. परंतु तरी सुद्धा या ठिकाणी कितीही कर्जाचा बोजा असला तरी ती फेडण्याची धमक आपल्यामध्ये. आज मला नितीन काका म्हणले तुम्ही कारखान्याच्या नादाला लागलाय, पण अशी परिस्थिती आज 10 कोटी सुद्धा उभे करू शकत नाही तुम्ही नवीन कर्ज, एवढं कर्ज करून ठेवलेलं आहे. काकांना म्हणलं, काका म्हणले 5-50 कोटीची तयारी असली तर ह्या नादाला लागा, नाही तर आमच्या झोपा गेल्या ती तुमच्या झोपा जातील. काका अजिबात टेन्शन घेऊ नका, 100 कोटी लागलं तरी आणाय तेवढी पत आहे माझ्याकडे, त्यामुळं त्या बाबतीत अजिबात तुम्ही काळजी करू नका म्हणलं. आज सगळी मंडळी या ठिकाणी काकांची बरोबर आहे. उद्याच्याला कुठंतरी फुसकी सोडणार, काका माझ्याबर, अमुक माझ्याबर, तमुक माझ्याबर, इकडं असलं की म्हणायचं तिकडची माझ्याबर, तिकडं असलं की इकडची माझ्याबर. विधानसभेला दाखवून दिले सगळ्यांनी की कुणीकडची त्यांच्या बरोबर आहे. आज सगळे आपल्या बरोबर आहे. 100% लोकांना आपलं काम आवडलेलं आहे. आज मोफत साखरेचा जर विषय बघितला तर आपण थोडंफार कधीतरी चर्चेतनं म्हणत होतो की आम्ही बाबा कृष्णेसारखी मोफत साखर देणार. जसं आमदारकीला पडलं, मागच्या वर्षी बघितलं तुम्ही 7ची 10 केली. इसने वाटलं काय हे आपली पंधरकीत कोण येणारच नाही. पण ज्या वेळेला आमदारकीला पडलं की लगे फुकट साखर झाली. म्हणजे आज ही का केली फुकट? इतक्या दिवस तुम्हाला परवडत नव्हते, मग इतक्या दिवस तुम्ही आमच्या हक्काच्या साखरेचे पैसे खाल्ले, असंच म्हणावं लागेल. आज आपण ज्या वेळेला या ठिकाणी सत्तेत येऊ त्यावेळेला एप्रिल महिन्यात त्यांनी जे डिक्लेअर केलंय ना, ते आपणच हे आपलं संचालक मंडळ साखर फुकट देणार तुम्हाला सांगतो. आज ऊस वेळेत नेण्यासाठी 100% चांगलं आपण नियोजन करू. आज तुम्हाला 7,000 कारखाना चालवताना सोनेऱ्याच्या टोळ्या 1,500च्या आणाव्या लागतात. म्हणजे तुम्ही 11,000 म्हणता, तुम्ही कसं 11,000 चालवणार आहे? पण इथं आम्ही दुष्काळात सुद्धा 6,000 कारखाना चालू होतो. इथं 12,000 कृष्णा काठाव चालवणं म्हणजे फार सोपा विषय आहे, लय अवघड नाही. कंपाऊंडपासून ऊस आहे. आज ट्रॅक्टर गाडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी यंत्रणा भरली पाहिजे तेवढी यंत्रणा देता येईल. फेब्रुवारीच्या पुढं कसल्याही परिस्थितीत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा अडसाली गेला नाही पाहिजे, ह्याचं आम्ही 100% नियोजन करू. आणि त्यामध्ये सुद्धा जर काही या ठिकाणी शेतकऱ्यांना आज बघतो आपण सोमेश्वर वगैरे, आज तुम्ही तर 3200 डिक्लेअर केला तर त्या शेतकऱ्याला फेब्रुवारी नंतरच्या 3300 द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? त्यामध्ये कारखान्याचा पण फायदा आहे, शेतकऱ्याचा पण फायदा आहे. त्या ठिकाणी आम्ही फेब्रुवारी नंतरच्या ऊसाला 100% 100 रुपये एक्स्ट्रा दर या ठिकाणी आपल्याला देऊ. कामगारांच्या बाबतीत जे काही आमच्या कामगार नेत्यांनी इथं मांडलं, तसंच आमच्या राहुल पाटलांनी इथं मांडलं की या ठिकाणी कामगारांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर अन्याय होतोय. आता ही सांगतायत त्यांना, उद्या जर सत्ता बित्ता जर बदलली
तर या ठिकाणी तुमच्या नोकऱ्या जातील. पण या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही अगदी ह्या इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात जरी पळाला तरी तुम्हाला कुणालाही कामावरनं या ठिकाणी काढलं जाणार नाही, ही या ठिकाणी आम्ही शब्द देतो आपल्याला. त्याच पद्धतीनं आज काय काय मंडळी तर पाया भरायला होती पण ती शेवटपर्यंत परमनंट झाली नाहीत. पण आम्ही जो पात्र कामगार आहे त्या प्रत्येक पात्र कामगाराला या ठिकाणी 100% परमनंट करू. आणि मला खात्री आहे की मला या सह्याद्री कारखान्यातल्या 95% कामगारांनी मतं दिलेली. आणि त्यांनी ठीक आहे, त्यांनी घरातल्या घरात सांगितलं असेल, पाहुण्याला सांगितलं असेल, लय बाहेर गेली नाही ती. पण ह्या वेळेला कारखान्याला त्यांनी सांगितलं ह्याचा करेक्ट कार्यक्रम लावतोय, कारण तुमच्या ताब्यात कारखाना आल्याशिवाय या ठिकाणी आमचं बी काय भलं होणार नाही. ह्यांनी जसं आजपर्यंत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ मागास ठेवला तीच परिस्थिती आज आम्हाला कारखान्यामध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामुळे मी प्रत्येक कामगाराला या ठिकाणी 100% सांगू इच्छितो की कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी कामगारांचं हित, शेतकऱ्यांचं हित, सगळ्यांचं, वाहतूकदारांचं हित या ठिकाणी जोपासलं जाईल. आज जर वर्षामध्ये जर एखाद्या वाहतूकदारानं जर धंदा केला तर इतर कारखान्यापेक्षा ह्याच्यामध्ये किमान 1.5 लाख रुपये त्याला या ठिकाणी कमी मिळतात. तो वाहतूकदार कोण आहे तर तो आपलाच सर्वसामान्य शेतकरी आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्यांनी जे काय चालवलेलं आहे हे 100% ह्या प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याकडे आहे. आपण त्यासाठी अतिशय मायक्रो प्लॅनिंग या ठिकाणी केलं. ज्या दिवशी विधानसभेचं इलेक्शन झालं त्यानंतर 7 दिवसानं हा सगळा अभ्यास आपण चालू केलेला आहे. कारण आज लोकांनी मला त्यावेळेला सुद्धा सांगितलंय, जसं या ठिकाणी आता तुम्हाला इथं आम्ही आमदार म्हणून बदल करणार आहे, इथला आमदार बदलून टाकणार आहे, तसा ह्या कारखान्यामध्ये तुम्ही आम्हाला बदल करून दिला पाहिजे, तो आम्हाला तुम्ही शब्द दिला पाहिजे. ही भूमिका सर्वसामान्य सभासदाची आहे. का तर या ठिकाणी त्याशिवाय बदल केल्याशिवाय या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं जाणार नाही. आज ऊसाच्या बाबतीत सुद्धा मगाशी त्यांनी सांगितलं नोंदीतच फेरफार केले जातात. आम्ही 7 दिवसाची नोंद ऑफिसलाच लावून टाकू, आपल्या व्हॉट्सअपला टाकू, त्यात कोणीही कसलाही बदल करू शकणार नाही. आणि जे राजकारण वगैरे ऊसाच्या बाबतीत केलं जातं अजिबात केलं जाणार नाही. लवकरात लवकर सगळा ऊस संपवण्याचं नियोजन केलं जाईल. त्याच पद्धतीनं जे काय कामगार आहेत त्यामध्ये गावान असेल, बाग्या शुगर हाऊस ही जर सोडलं तर बाकीच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम पहिली बंद करून टाकणार आहे. जे काय असेल ती सह्याद्री, बाकीचा विषय येणार नाही. आज 8 लाखावर जी गाळप आलेलं आहे, 14 लाख पहिलं क्रशिंग असायचं, आता 8 लाख. जसं एक्सपान्शन होईल तसं यांचं कमी कमी येतंय. एक्सपान्शन कसलं करते ते तर तुम्ही बघितलंय. पहिलं विधानसभेच्या आधी वादळ झालं, वर पत्रा बसायच्या आधी सगळं पिळलं आणि त्या वादळात ह्यांची आमदारकी गेली. आणि परवा दिवशी त्या ठिकाणी काम पूर्ण झालेलं नाही बॉयलरचं, त्या ठिकाणी ते ESP फुटला, स्फोट झाला. या स्फोटात कारखाना सुद्धा 100% यांच्या हातातनं जाणार आहे. नियतीला ज्या गोष्टी मान्य असतात त्याच गोष्टी या ठिकाणी होत असतात आणि त्याचाच परिपाक म्हणून तशा पद्धतीच्या या ठिकाणी घटना त्यांना ती संकेत दिलेले आहेत की तुमचं ह्यावेळेला काय खरं नाही. आज आपण बघतो राखेचा विषय एवढा आहे की त्या 10 किलोमीटर एरियामध्ये साधं भाजीपाला सुद्धा त्या शेतकऱ्याला स्वतःपुरता सुद्धा करता येत नाही. त्यांना कारखाना कधी बंद होतोय त्याची वाट बघावी लागते. तुम्ही जर आज खटावमान साखर कारखाना जर बघितला तर कसलंही काळी राख तुम्हाला त्या ठिकाणी कंपाऊंडच्या आत सुद्धा बघायला मिळत नाही, बाहेरचं तर लांबचाच आहे विषय. आज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा जर तुम्ही ESP बसवला तर अजिबात राख त्या चिमणीमधनं वर जात नाही. आज मी त्या उत्तर कोपऱ्यात एक दिवशी जेवायला गेलेलो, नळ फिरवला, हात धुयाला, काळं पाणी यायला लागलं. म्हणले तुम्हाला दाखवायसाठीच आज आम्ही बोलवलो तो जेवाय, बाकीचं काय विषय नाही. आणि ह्या राखतनं सुटका आमची तुम्हीच करू शकता. कारखान्याला पहिल्यांदा ह्या वेळेला पॅनल टाका आणि ह्यांचा कार्यक्रम करून टाका. बाबा म्हणलं ती काय फार मोठा विषय नाही, ESP म्हणजे अगदी काय असा लय मोठा विषय नाही, 6-7 कोटीचा तर विषय आहे म्हणलं. पण म्हणले आमच्या नाकात बी राख आहे, कपड्यावर बी राख आहे, सगळंच राख आहे, सगळे राख करायचं काम आमचं ह्यांनी केलंय. तर ह्यांना ह्या वेळेला आम्ही काय कसल्याही परिस्थिती सुट्टी देत नाही. आपण त्या ठिकाणी अभिवचन देतो ज्या दिवशी हा कारखाना आमच्या संचालक मंडळाच्या ताब्यात येईल त्यावेळेला ह्या कारखान्याचे जे काही ESP आहेत ते आम्ही 100% बदलून देऊन हा राखेचा जो विषय आहे तो कायमस्वरूपीचा या ठिकाणी निकाली काढू.
अशा पद्धतीने ह्यांच्याकडे नियोजन हा प्रकार नाही. मी मगाशी सांगितलं कृष्णा 250 कोटीत 13,000 झाला, तुमचा 418 कोटीत हाय तेवढाच राहिला, 7,000च राहिला. 3 वर्ष एक्सपान्शन, 2 वर्ष मॉरिटोरियम होतं, 1 वर्ष वाढवून घेतलं, आज 3 वर्षाचं व्याज. आणि अशा कंपनीला काम दिले की ह्या 10 वर्षात तर काय कुठं अख्ख्या महाराष्ट्रात त्यांनी कुठं कारखाना उभा केलाय असं तुम्हाला दिसणार नाही. 3 वर्ष जर एक्सपान्शनला लावताय तर आज तुमची कॅपॅसिटी काय, तुमची कॅलिबर काय, तुम्ही त्या काय क्वालिटीचं काम केलंय, ती ESP फुटलाय त्यावरूनच तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीवर आपल्याकडे 100% सोल्युशन आहे का, तर आज आपण माळरानावर त्या ठिकाणी खटावमान कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून, फक्त आमच्याकडं जो ऊस येतो तो 12-13 महिन्याचा ऊस आहे, त्या ऊसाला आम्ही 3,051 रुपये दर दिलाय. आणि ह्यांनी गेल्या वर्षी किती 3100 रुपये दर दिला, तो 20 महिन्याच्या ऊसाला दिलाय. मला जर असला ऊस जर दिला ना तिकडे खटावमानला न्यायला, तर मी इथनं नेऊन तुम्हाला 3500 रुपये दर देईन. इथं तर काय कर्जाचा बोजा उतरल्यावर काय लय अवघड गोष्ट 3500 रुपये दर देणं ही नाही. पण ह्यांची परिस्थिती अशी आहे की 10-11 कुटुंब चालवायची, रोज सकाळी पंपावर गाड्या एकामागे एक 10-12 लागते ती डिझेल भरायला. उद्या ही जर संस्था गेली का नाही, मासा तडपडल्या तडपडतील तुमच्या माहिती. का तर घरात ह्यांच्याकडे भांडी घासायला सह्याद्रीचा कामगार, कुत्रं फिरवाय सह्याद्रीचा कामगार, यांच्या रानात पाणी पाजाय सह्याद्रीचा कामगार, शेण काढा यांच्या गोठ्यात सह्याद्रीचा कामगार. अहो ही जरी कामगार नुसतं काढलं ना तर 100-125 कामगार एका झटक्यात या संस्थेला बोजा कमी होईल. आज आमचा एक पण संचालक असा नाही की चल म्हणणार घरी बाबा आमच्याकडे स्वयंपाक करायला. सगळ्यांच्या बायका बिका सगळं जिथले तिथं आहे, काय अडचण नाही. त्यामुळं विनोदाचा भाग सोडा. त्यामुळं माझ्या घरी तर काय जिकडच्या तिकडे सगळं आहे ना, आम्हाला सवय नाही. आम्ही कारखान्यावर जरी आमच्या गेलो तरी आम्ही 5 लिटर सुद्धा डिझेल टाकत नाही गाडी. आजपर्यंत जर तुम्ही चेक केलं, तो जरी खाजगी असला तरी आम्ही तिथं डिझेल सुद्धा टाकत नाही, का तर आम्ही ती सवय लावून स्वतःला घेतलेली आहे. त्यामुळे इकडं तर अजिबात बघायला सुद्धा येणार नाही त्या पंपाकडे, तुमच्या माहिती सांगतो. आणि बाकीची सुद्धा अजिबात तिकडे बघायला जाणार नाही, का तर ह्यांनी एवढा मोठा बोजा यावर करून ठेवलेला आहे. आज वर्षाला 125 कोटी रुपये रिपेमेंट करावं लागणार आहे. पण घाबरायचं काय कारण नाही. आज 5 लाख जवळपास 5,000 हेक्टर ते 12,000 हेक्टर अन्यत्र ऊस जातोय. आज आपण ह्या कारखाना सभासदांनी जर आपल्या संचालक मंडळाकडे दिला तर या ठिकाणी आम्ही 12-13-14,000 क्रशिंग या ठिकाणी करू. आणि जो काय अन्यत्र जातोय तो ह्या ठिकाणी 100% आम्ही तो ऊस या ठिकाणी थांबू. त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळा हे बोललं जातंय की 14 ते 19 ते फडणवीसांचं सरकार आलं आणि आम्हाला मान्यताच दिली नाही. अरे पण 2009 साली तुमच्याकडे 5,000 हेक्टर नोंद एक्स्ट्रा आहे. 2014ला तुमच्याकडे 11 ते 12,000 हेक्टरची नोंद एक्स्ट्रा आहे. तुम्ही त्यावेळेला सत्ताधारी पक्षात होता, त्यावेळेला तुमचा हात कुणी धरलं होतं का की एक्सपान्शन करू नका म्हणून? सगळीकडे एक्सपान्शन झाली, तिकडे जरंडेश्वर 20,000चा झाला, तिकडे सगळे झाले, मग तुम्ही जागा झालाय. म्हणजे अशा पद्धतीनं नाचता येणं अंगण वाकडीची म्हणतो ना आपण, त्यांच्या अंगात नाही करणी मला म्हणा तसला प्रकार हा आहे. बाकीचं काय नाही, कुठलं तरी काहीतरी कोणाजवळ टाकायचं, आपण बाजूला व्हायचं. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती आज आपण बघतोय. या विस्तारीकरणाच्या प्रकल्पामध्ये अतिशय निकृष्ट अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यावर सुद्धा फार ताकदीनं त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे. पण ती धमक 100% आपल्याकडे आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बऱ्याच वेळा आमच्यावर म्हटलं जातं, आम्ही म्हणजे आमच्यावर बोलायसाठी आम्ही साखर चोरी करत नाही. अरे तुमच्या बुद्धीची क्यू करावी वाटते. तुमचं शिक्षण मी एकदा मागं काढलं होतं किती, तुमचा विचार त्याच पद्धतीचा राहणं. जो माझा स्वतःचा खाजगी माझ्या मालकीचा साखर कारखाना आहे, तिथं मला चोरी कशासाठी करायला लागणार आहे? चोऱ्या तुम्हाला करायला लागतील. पत्रावळ्यापासून कशात बी चोऱ्या करता तुम्ही, का तर तुमचं ती जगलाच तुम्ही चोऱ्या करून त्या ठिकाणी. तुमचं मला सगळेजण तुम्ही एवढे जण आहात
सगळ्या कुटुंबात आम्हाला एखादा उद्योग असा दाखवा की तो लय चांगल्या पद्धतीनं चाललाय आणि त्याच्या जेव्हा तुमचं कुटुंब चालतंय, राजकारण चालतंय, घरदार चालतंय, तुमच्या गाड्या चालतात. अरे तुम्ही सांगू शकत नाही की आमच्याकडे एखादा उद्योग आहे, तर मला तुम्ही सांगा माझ्याकडं पाक आसामपर्यंत आमचा उद्योग आणि व्हाईटमध्ये कुठलाही ब्लॅकचा आमचा उद्योग नाही. त्यामुळे ती साखर चोरी करत नाही, याव करत नाही. आज मागच्याच महिन्यामध्ये कामगार त्या ठिकाणी हॉट वॉटर टँकमध्ये पडून झाला एक्सपायर दुर्दैवाने. आज जर माझं सरकार होतं, जर ठरवलं असतं ना, तर सदोष मनुष्यवादाच्या गुन्ह्यात यांचा कार्यक्रम लावला असता. आणि ह्यांनी जे काय 2-2.5 वर्ष सत्ता भोगली ना, त्यामध्ये जर चांगलं काम केलं असतं, इथं आमच्या पाल इंदोलीला पाणी दिलं असतं, अनबरवाडी धनगरवाडी केली असती, लोकांनी दुवा दिला असता. तुम्ही त्यावेळेला काय केला? ह्याला जेलमध्ये टाक, ह्याला ह्याच्यावर केस कर, त्याच्यावर केस कर, ह्याच्यावारे 2.5 वर्ष गेली. आणि ती चांगलं केलं त्यांनी, काय वाईट केलं नाही. त्यामुळे त्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम लागला. नियत कुणाला कधी सोडत नाही. आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी यांच्या त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण बघितलं तर आमच्या कारखान्यामध्ये आम्ही 15 दिवसाच्यात पेमेंट देतो. मार्च महिन्यात जर कारखाना चालू असला तर 25 तारखेला गेलेल्या उसाचं 28 तारखेच्याच पेमेंट देतो. आणि आज आम्ही गेल्या वर्षी 3051 दर दिला, तुम्ही 3100 दिला. प्रत्येक सभेत सांगता हे 2800 दर देते, आता 2800 देणारी वेगळी येते, पण ती उगीच आमच्यावर येत आहे ना, ती सांगणं गरजेचं आहे, क्लिअर करणं मला गरजेचं आहे. आम्ही 3051 दिला आणि ते पण 15 दिवसाच्या आत. माझ्या घरी आजपर्यंत कधी कुठला शेतकरी पैसे मागायला आला नाही, माझ्या ऑफिसला आला नाही, माझ्या कारखान्यावर कधी कुठला शेतकरी माझं पैसे राहिले ती किंवा एखादा सप्लाय कधी आला नाही. आला तर कोण जर आला असेल तर आपण ते म्हणेल ती पाहिजे ती करू 100%. इतके व्यवहार आमचे पारदर्शक आणि क्लिअर आहे. आज आम्ही जी ताटमानेनं या ठिकाणी समाजामध्ये असतो त्याला कारण ते आहे. या ठिकाणी आज आपण जर बघितलं तर बऱ्याच वेळा यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्यांना असं वाटायचं की कधीच ह्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला बदल हा कधीच घडणार नाही. जसं वडील होते, मी होतो, तसंच काढला होता पोरगा पुढं, पण त्यात मी मार्ग काढलाय म्हणून सांगितलं आबांनी. आम्ही तिथं म्हणलं ह्यो आला पाहिजे रिंगणात, म्हणून एकाचा करेक्ट कार्यक्रम केला का, तर म्हणलं आता तरी येईल रिंगणात, पण तरी पण रिंगणात आलं नाही. पण केलाय म्हणले त्यांनी, ते नियोजन केले, पण ते नियोजन उपयोगाचं नाही. इथं सत्ता आपली असल्यावर तिथं कोण येतो फिरकायला आणि चालून देतो कोण तिथं. म्हणजे ही 100% परिस्थिती आहे. आज कामगारांच्यावर त्यांच्या चिरंजीवाने एवढे अन्याय केलेले आहेत, म्हणजे कथाच कथा होतील, रात्रभर सांगितले तरी कमी पडतील, अशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आहे. आज बऱ्याच वेळा या ठिकाणी मगाशीच राहुलबाईंनी सांगितलं की कारखान्याचं नाव या ठिकाणी आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाना करू, तर 100% 6 तारखेनंतर आपण हा यशवंतराव चव्हाण सहकारी साखर कारखाना या ठिकाणी करू. जितक्या लवकर हा कारखाना कर्जमुक्त करता येईल तितक्या लवकर आपण 100% करू. आणि फार चांगल्या पद्धतीचा दर, आज 125 कोटी रुपयातलं व्याज जर 60 कोटी तुमच्या 12 लाख क्रशिंगवर जर टाकलं तर या ठिकाणी 500 रुपयाच्या दरात फरक होऊ शकतो. आज हा व्याज हे निव्वळ बँकेला जाते, त्याच्यातनं शेतकऱ्याला फायदा नाही ना कुणाला. फक्त जादा दरानं ज्यावेळेला हे एखादी ऑर्डर देतात 250 कोटीची, जर 500 कोटीला ऑर्डर दिली तर बाकीचं ह्यांच्या घरात डायरेक्ट जाते, त्याला काय ते काय शेतकऱ्यांच्या आमच्या घरात येत नाही. त्यामुळे आपण हे प्रबोधन करणं हे फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी रडलं जातंय, मी ऐकतोय या 2 दिवसात. कोण म्हणजे मी त्यांचा विरोधक आहे का समोर आहे, माझा तर विरोध ठरलेला आहे. कारण टार्गेट फिक्स असणं गरजेचं असतं. टार्गेट इकडं मारलं तर तिकडंच गोळी जाणार. त्यामुळे माझं टार्गेट ही समोरची जी पार्टी आहे PD पाटील पॅनल, ही माझं टार्गेट आहे. पण ह्या रडणाऱ्या माणसांनी जरा मला सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. मगाशीच तात्यांनी सांगितलं, पहिल्या बैठकीला रहमतपूरला मीच बैठक बोलवली होती, तात्यांना महेश बाबांना मीच फोन केले होते. त्या ठिकाणी कार्यक्रमाचा दिनांक मसूरला कार्यक्रम घ्यायचा ह्यांनी सगळ्यांनी बसून ठरलं ना तात्या, कॅलेंडर बघून. पण ह्यांच्या डोक्यात आधीपासूनच पाप होतं. मसूरला सुद्धा फार मोठा भव्य मेळावा घेतला. त्या ठिकाणी सगळ्या सभासदांना जवळपास आता 4 महिने ह्याच्यावर काम चालले, जवळपास 27-28 हजार सभासदांना फोन केले.
आणि या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले होते. त्या मैदानावर म्हणले सभा घ्या. हेसनी वाटलं असेल की हे मैदान घेतलं की आपण तर मागच्या मागे पळून जायची, पण हेसनी तोंडाव पाडू. पण ही अवलाद तशी तोंडाव पाडणारातली नाही, माणसातली अवलाद आहे. आज एका दिवसात नाही 4 तासात 5,000 कुठं पाहिजे तिथं आणू शकतो. 2 दिवस वेळ मिळाला की 10 येणार, परत 15 येणार. आणि योगींची सभा सगळ्यांनी बघितलेली आहे. त्यामुळे आम्ही 24 तास रात्रंदिवस जनमानसामध्ये असतो. त्यामुळं आम्ही जिथं असू तिथं 100% लोक येत असतात. आणि त्या माध्यमातून ठरलं मसूरला कार्यक्रम घ्यायचा. कार्यक्रमाचं नियोजन झालं, सगळं झालं की एक गडी मला म्हणला, आमची 23ला बैठक झाली होती मागच्या महिन्यामध्ये, म्हणजे मी 1 महिन्यापूर्वी असणी बोलली होती, या बसूया चर्चा करूया. 25ला म्हणले उदयदादांच्या घरी जायचं, तिथनं पुढं जायचं, तिथं अशा पद्धतीनं ठरवायचं. आम्ही सगळी जण 3 वाजल्यापासून 7:30 पर्यंत उदयदादांच्या बंगल्यावर आहे. 7:30 पर्यंत फोन चालू होता. 7:30ला एकाचा बंद, दुसऱ्याचा बंद, पीएचा बंद, ड्रायव्हरचा बंद, ह्यांचा बी बंद. आता म्हणलं चला जाऊया. त्या दिवशी महाशिवरात्र होती, तिथं आमचा त्यांनी उपास घडवला दुपारपासून. म्हणजे असली परिस्थिती बाहेर सांगायचं आम्हाला विचारित नाही. ती आम्हाला हेच करत नाही. तुला कसं विचारलं पाहिजे मला सांग, तसं विचारतो. माझ्याकडे सगळे प्रकार आहेत, कुठला प्रकार नाही असं नाही. प्रत्येक प्रकाराप्रमाणे आपल्याला चालता येतं, बऱ्याचशा गोष्टी करता येतात. त्या दिवशी सुद्धा हे त्या ठिकाणी मीटिंगला हजर राहिले नाहीत. योगायोगानं किवळ दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी, बरोबर आहे ना, किवळकरांच्या घरी मी त्या दिवशी पुण्यतिथी होती, मी दर्शन घ्यायला गेलो होतो. योगायोगानं आमची गाठ पडली. म्हणलं तुम्ही फार बिझी आहे. म्हणलं मी आमदार झालो पण तुम्ही फार बिझी आहे. म्हणलं तुम्हाला वेळ नाही, माझ्याकडे वेळ आहे का, तर मी दिवसच करताना जरी 24 तासाचा असला तरी त्यातला 21 तास माणसात असतो. त्यामुळं 100% तुम्ही म्हणला पण चर्चा करू. नाही मग असं करू की तुम्ही 3 भाऊ बसू, माझं 3 भाऊ बसू. म्हणलं माझ्या भावाचीच आठवडाभर माझी गाठ होत नाही, फोनवर नाही मी बोलतो. आता कधी एकत्र यायचं, तरी बी मी आणतो म्हणलं एकत्र. कधी फक्त कुठं टाइम आणि वेळ सांगा आणि तारीख सांगा म्हणलं, आणि ठीक आहे तिथं बसू. झालं, तो पण विषय झाला नाही. मग ह्यांच्या घरातच तिथंच माझ्या गाडीत म्हणलं बाकीची बसा, मी त्यांच्याबरोबर बसलो. तुमची अडचण काय म्हणलं मला सांगाय का. नाही म्हणले एवढ्या कार्यक्रमाला मी येत नाही, तिथनं पुढं बघू आपण काय करायचं. ठीक आहे, आम्ही ती पण सूट दिली. एक जण म्हणला मी बेंगलोरला जाणार आहे. म्हटलं तू तसाच कलकत्त्याला जा म्हणलं, नुसता बेंगलोरला जाऊ नको. आमचं पैलवान होतच, पैलवानांनी शेड्डू मारला, या म्हणलं तुम्ही इकडं आखाड्यात सुट्टी देऊ नका. इथं लाभ लगेच तयार असतो, काय अडचण नसते. का तर आपण चांगल्या विचारानं जातोय. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मला एक कौतुक करावं वाटतंय की आज व्यासपीठावर जर बघितलं तर इथे एक माणूस 1000 मतं आणील अशा ताकदीचा एक माणूस आहे. आणि खाली बघितलं तर त्याच ताकदीची माणसं आहेत. आणि ज्याच्याबरोबर जनाधार आहे ना, त्याला कोण कुठं गेला आणि काय झाला काही फरक पडत नाही. तुम्ही माणसात राहिला तर माणसं तुमच्याबरोबर राहतात. तुम्ही माणसातनं बाहेर गेला की तुम्ही माणसातनं उठला म्हणून समजायचं. ही परिस्थिती या ठिकाणी 100% तयार करते आणि त्याला नियत करत असते. त्या माध्यमातनं आपण प्लेन भावनेनं गेलो, आपल्या मनात कसलंही पाप नव्हतं. आजही आम्ही म्हणतो की ठीक आहे आम्हाला मदत केली का, तर मदत केली आम्हाला मान्य आहे. आम्ही अजिबात त्या बाबतीत डिनॉयच करत नाही. कशी केली काय केली आमच्या जीवाला माहिती आणि त्यांच्या जीवाला माहिती आहे. पण ठीक आहे, तरी पण केली ही मान्य, आजही आहे, उद्याही, परवा सुद्धा आहे. त्यात कसलाही बदल नाही त्या विचारधारेमध्ये. आणि बऱ्याच वेळा बोललं जातं त्या दिवशी नाही आले मिटिंगला तरी चांगला मेळावा झाला, लोकांनी सांगितलं इलेक्शन लढलं पाहिजे, या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर सारखंच म्हणलं जातं या ठिकाणी आम्हाला विचारत नाहीत, आम्हाला बोलवत नाही. तर तुमच्या मागं तिकडं अख्खं मंत्रिमंडळ चालवायचा विषय, माझ्याकडे काय फक्त कराड उत्तरचा मी आमदार आहे. त्यामुळे माझ्याकडे वेळ आहे, तुम्हाला कधी असेल त्यावेळेला सांगा. पण मी बघितलं त्या विधानसभेपासून बसलं पाहिजे आणि मिटवलं पाहिजे, बसलं पाहिजे आणि मिटवलं पाहिजे. अरे काय मिटवायचं एखादा कळू दे तरी, म्हणजे मिटवा येते.
म्हणजे आज सांगितलं पाहिजे माझ्या पोटात इथं दुखतंय, बरोबर तिथंच मग ऑपरेशन करता येईल, औषधानं कशाने बरं करता येईल. पण ही जी काय प्रवृत्ती आहे इथं आम्हाला बदनाम केलं तर आम्ही सोडणार नाही. आम्ही या ठिकाणी आमच्यावर कसलाच शिंतोडा नाही. जे काय उडले असतील ते राजकारणात, त्यामुळं तसला कोणाचा फालतू लाड इथं 100% केला जाणार नाही. बरोबर आला आम्ही सर्वसामान्याच्या वाकून पाया पडतो आज सुद्धा. पण जर एखादा लय कोण मोठा झाला असेल ना त्याचा बी जिरी होतो, सुट्टी देत नाही. ही पहिल्यापासून आमच्या रक्तातच आहे. त्यामुळं चांगलं वागाल, 100 पट चांगलं वागू, त्याच पद्धतीचा रिझल्ट देऊ. आज मी इतका लोकांच्यात असतो, जनता दरबार कुणी घेतले का, आता निवळ मी इलेक्शन आहे, परत आणखी त्या अधिकाऱ्यांच्या मागे कोणतरी जंगाट लावेल म्हणून थोडं शांततेत आहे. झालं इलेक्शन की 6 तारखेपासून परत जनता दरबार चालू. आपण जनतेत आहेच. रोज किमान 1000 माणसांनी भेटल्याशिवाय मला बी झोप लागत नाही. आणि आज असं सांगा मला की कुठल्याही माणसानं सांगावं की एखाद्या वेळेला बाबा मला भेटायचे आहे आणि मला भेटता आलं नाही, कारण मी मुळातच एजंटची टीमच सगळी ब्रेक केलेली आहे. माझ्याकडे एजंटच नाहीत मुळात. आहेत ते जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत, जीवाभावाचे नेते आहेत. आणि मी फार असं नसतं की माझ्या घरी आलं पाहिजे. खालच्या कार्यकर्त्यांपूर्वीची पद्धत माहिती आहे तुम्हाला. एक सेनापती आहे, ते सेनापतीच्या घरी जायचं, पहिली त्याची वेळ गेला 8 दिवस, तिथनं ह्यांची वेळ मिळायला 8 दिवस, तोपर्यंत इकडं पाक 12वा 13वा बी झालेला असायचा सगळा. पण इथं डायरेक्ट कनेक्शन आहे. मी कधी नंबर सुद्धा सेव्ह आहे का नाही बघत नाही. येईल तो नंबर उचलतो, कारण आपल्याला काय कुठला बी नंबर आला तरी काही टेन्शन नाही कसलं. कुणी बी फोन करू दे, रातच्या 12ला करू दे, 2ला करू दे, मी 100% फोन बऱ्यापैकी उचलतो. कधी कार्यक्रमात असलं, गाडीत बसलं की रिटर्न फोन करत असतो. त्यामुळं वेळ जर सर्वसामान्य माणूस सुद्धा म्हणू शकत नाही की आम्हाला वेळ दिला नाही, विचारलं नाही, बोलवलं नाही. 100% आपण कोणी असलं, आणि मी कधीच नवीन जरी कोण माझ्याकडे आलं तर मी कधी त्याला विचारत नाही तुझं गाव कुठलं, तुझी पार्टी कुठली, मत कोणाला दिलं. आणि एवढं खंडोबाच्या आशीर्वादाने चांगलं झालंय की मला प्रत्येक गावात 60% मतं मिळालेली आहेत, त्याच्यावरच आहे. त्यामुळं ती उगीच चिठ्ठी घ्यायची, मग किती मतं दिली ती, किती पैसे देऊ, असलं काही हिशेबच ठेवायची गरज ठेवलेली नाही. देवाने सुद्धा आपल्याला भरभरून दिलेलं आहे. उद्याच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आहे ना 5 तारखेला भरभरूनच छत्रीवर सगळं मिळणार आहे. आणि चांगला फरक. मागच्या वेळेला आपण म्हणतो मी 5 ते 7 हजार नाही मी निवडून येऊ, मग तिरंगी झालं. मला बी वाटलं कालपर्यंत की यार एखादा 2,000 कमी होईल. पण मी आज आपल्याकडे सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, परत आज सांगतो मी 5 ते 7 हजारांच निवडून येणार. त्यात कसला सुद्धा त्या ठिकाणी अजिबात बदल 100% होणार नाही. आणि शेवटचंच आपल्याला या ठिकाणी सांगतो की ज्या वेळेला आमची शेवटची बैठक झाली, 3 वाजता फॉर्म काढायचे होते, काही संबंध नाही काय नाही. 1:30 वाजता कोण उठून गेलं तेवढं तुम्ही फक्त माहिती घ्या. बऱ्याच जणांनी माहिती. अरे अजून 1.5 तास आहे वाटाघाटी करायला, तुला कुठली पाहिजे घे, ही घे, ती घे. अगदी 8-9 सीटा देण्यापर्यंत आम्ही तयारी केली. पण एखाद्याला ती म्हणते ती का नाही, त्या दिशेनंच जायचं नसलं तर वेगळ्या पद्धतीनं जायची भूमिका घेऊन या ठिकाणी आला होता. मला बी काय बरंचसं बोलता येईल, पण मी बी आज लय कंट्रोल करतोय, का तर एवढ्यावर झालं नाही, आपल्याला अजून बरंचसं काय पल्ला मारायचे आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच वेळा मला सुद्धा सांगितलं जायचं असं करणं गरजेचं आहे. आपल्याला कराड तालुक्यातलं एखादं नेतृत्व काढलं पाहिजे आणि त्या नेतृत्वाच्या मागं आपल्याला कारखान्याचं इलेक्शन त्याच्या नावावर केलं पाहिजे. अरे मी कधीच म्हणलेलं नाही कुठला सातारा तालुका माझा आहे, कराड लांबचा आहे, कोरेगाव लांबचा आहे. मला साताऱ्यानं 17,000चं लीड दिलं आणि ह्या कराडने 19,000चं लीड दिलं. आणखी काय दिलं पाहिजे? अरे सर्वसामान्य जनतेनं कधी वेगळं पण केलेलं आहे. आज यशवंतरावजी चव्हाण साहेब सातारा लोकसभा मतदारसंघात निवडून यायच्या आबाने आत्ता सांगितलं. म्हणजे आज ह्या जर गोष्टी आपण बघितल्या तर तुम्ही कशासाठी बरं, आज तुम्ही ज्याला नेतृत्व ज्या नेतृत्वाखाली लढायचं म्हणताय त्यांचं काय सांगण्यासारखं आहे मला सांगा बरं तुम्ही. एक गडी काय म्हणला की सह्याद्रीची दुकानदारी मध्यापूरमधून चालून देणार नाही. अरे ती तुझ्यासाठी दुकानदार आहे, आमच्यासाठी ते सहकार मंदिर आहे, मंदिर. कारण तुम्ही जी दुकानं थाटलेत ना,
हे दुकानच येणाऱ्या काळात बंद पडणार आहे, ते म्हणून तुम्हाला दुसरं डोक्यातच नाही. कुठं बी गेलं की दुकान चालू. टीम जर बघितली तर सगळे दुकानाची टीम आहे. पैसे घेतले असतील पैसे, म्हणजे चांगला विचारच नाही या ठिकाणी. ठीक आहे ना, आम्ही नेतृत्व 100% मान्य करू, पण ती त्या लेवलचं पाहिजे. आज यशवंतराव चव्हाण साहेबांची संस्था ही उद्या टिकली पाहिजे, चालली पाहिजे. नाहीतर त्या पत्र्यावरून जर उड्या मारायला लागली ही, तर काय सरळ आहे का काम, मला सांगा तुम्ही. त्यामुळं जनता ही अतिशय सुज्ञ आहे. जनतेला सगळं काय कळत असतं आणि या ठिकाणी त्या पद्धतीनं प्रत्येक जण चालत असतो. खरं तर अजून बऱ्याच सभा घ्यायची ती आपल्याला, त्यामुळं पुढचा बी काहीतरी दारूगोळा शिल्लक ठेवावं लागेल. त्यामुळं आज या ठिकाणी दुसरा एक विषय असतो, काटामारीचा एक विषय. आमच्या कारखान्यावर बोर्ड आहे, तुम्ही कधी पण जावा बघा. कुठल्याही काट्यावरून वजन करून या 100% ऊस खाली करून घेतला जाईल. आता माझ्याकडेही बघा, याच कारखान्याचं वजनाचं आहे. ठीक आहे, मी म्हणतो भर वजन कमी जादा येऊ काय फरक पडत नाही, मसूरचं आहे. शेतकऱ्याचं नाव काय तर सांगत नाही, त्यांनी सांगितलंय माझं नाव सांगा, काय फरक पडत नाही मला. जो मोकळ्या असतात ना वाहनं, भरलेल्या ऊसाच्या वाहनात फरक येतो बरोबर आहे, पण मोकळ्या वाहनात बी 350 आणि 400 किलोचा फरक येतो. ही कुठली पद्धत? काटा त्यांचा आहे. मध्ये बघितलं, म्हणले ती काय तर राजकारणातनं केलं. आम्ही तिकडे लक्ष दिलं नाही का, तर कुठं तरी एक संस्था बदनाम होऊ नये. आज तुम्ही मस्त सगळ्याला बदनाम करायला बसलाय, पण आम्ही जर तुमचं जरा काय काढलं तर परत तोंड सुद्धा दाखवता येणार नाही. आणि ती वेळ आणू नका. माझं 100%. तुम्ही वैचारिक बोला, तुम्ही 25 वर्षात काय देवं लावलं ती सांगा, कारखाना कसा ऊर्जित अवस्थेत नेला ती सांगा. आज तुम्ही म्हणताय कारखाना वाचवला पाहिजे. अरे वाचवायला बिघडवला कुणी? एवढा कर्जाचा बोजा केला कुणी? आज कृष्णा ज्यांनी केला त्यांना दिला असतं काम 250 कोटीत तुम्हाला करून दिला असता त्यांनी. त्या ठिकाणी 13,000 म्हटलं तरी. तुम्ही कुणाकडे गेलाय? गमेली बादली बनवणाऱ्याकडे गेलाय कारखाना बनवायला. ही वस्तुस्थिती आहे. आणि तुम्ही आता सांगता इथं टर्बाईन असलं बनवलं, ती 50 साली यावं नाही. अरे काय करायची ती मागचं? आजचं बोल, बाकीचं काय बोलायची गरज नाही. आज काय देवं लावलं, काय झालं ती सांगावं. आज आम्ही छाती ठोकून सांगतोय, 4 महिन्यात मी हे केलं, आणि केलं का तर 100% केलं. आणि तेव्हा कोणाला लय चॅलेंज करायला असलं तर या, कुठं पण उद्या पालीत या, म्हणाल तिथं बोलविल तिथं येतो. मसूरच्या चौकात या, 100% त्या ठिकाणी आपली यायची तयारी आहे. सांगील मागल त्या प्रश्नाचं उत्तर द्यायची 100% तयारी आहे. का तर आमच्या मनगटात तेवढं दम आहे आणि या ठिकाणी कष्ट करण्याची ताकद आहे. आज या कराड उत्तरच्या जनतेनं सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील आमदार या ठिकाणी केला. त्यामुळं माझी सुद्धा जबाबदारी आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय देण्यासाठी या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये परिवर्तन कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी घडवून आणल्याशिवाय राहणार नाही. सभासदांच्या ताकदीवर, सभासदांच्या जीवावर. खरं तर पहिल्यांदाच या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा परिचय देणं हे गरजेचं होतं. आज प्रत्येक उमेदवाराकडे तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की अतिशय ताकदीची, अतिशय स्वाभिमानी आणि कर्तृत्ववान अशा पद्धतीची माणसं या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेले आहेत. गट नंबर 1 मधून चव्हाण संजय किसन हे आपले तांबवेचे उमेदवार आहेत. पुढं आला तरी चालेल, पुढंच या. तसंच आपले दुसरे उमेदवार तर असे आहेत की त्यांचा पायगुण एवढा चांगला आहे, तुम्हाला सांगतो. आजपर्यंत जिथं जिथं ते उभे राहिलेत ना, तिथं तिथं निवडून आलेले, तर अख्खे पॅनल निवडून आणलेलं. माने राजेंद्र बाळासाहेब, त्यांना आप्पा म्हणलं जातं, आप्पा माने. त्यांना पहिली माझी भेट झाली, म्हणली भावाला पाडलाय म्हणली. आता एकदा चेअरमनला पाडतो म्हणजे विषय क्लोज. त्यामुळं हे आपले उमेदवार आहेत. त्याच पद्धतीनं गट नंबर 2 मध्ये तळवीड गटातून माने बाळासो नामदेव हे सगळ्यांना सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच पद्धतीनं पवार भास्करराव अण्णाजी हे संस्थापकांच्या
चिरंजीव ना तुम्ही? हां, संस्थापकांचे चिरंजीव आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव आहे. अख्खं कुटुंब उद्योगधंद्यामध्ये आहे. चांगल्या पद्धतीनं त्या विभागामध्ये त्यांचं सामाजिक काम सुद्धा आहे. तिथं शिक्षण संस्था आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी गट क्रमांक 3 मधून भोसले सिद्धार्थ शिवाजीराव हे आपले पेरलेचे उमेदवार आहेत. त्यांचेही वडील संस्थापक होते, म्हणजे संस्थापकांच्या घरातील ते सुद्धा आहेत. माणसाविषयी मी सगळीकडे माहिती घेतली गावामध्ये आजूबाजूला. सिंगल माणसानं वाईट नाव कोणी म्हणलेलं नाही. त्याच दिवशी आहे म्हणलं हे फायनल. पण तिथं प्रत्येक उमेदवारीला चर्चा करायला गेलं की आडवा पाय आहे आणि नाव कोणाचं, तर एक ठिकाणी तर असं नाव घेतलं की मागच्या वेळेला 14ला उमेदवारीचा अर्ज काढून पळून गेला उमेदवार, म्हणजे तोच पाहिजे. म्हणलं कशाला, ह्या वेळेला बी पॅनल लंगडं करायचं का? म्हणजे असली परिस्थिती. आपले उमरज गटातील दुसरे उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि उमरज नगरीचं वैभव जाधव संपतराव गणपतराव. त्याच पद्धतीनं आपल्या पालनगरीचे सुपुत्र आणि जे या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या परिवर्तन पॅनलचे उमेदवार पाटील सुरेश बाजीराव. त्याच पद्धतीनं गट क्रमांक 4 कोपर्डे हवेली चव्हाण सुभाष ज्ञानदेव. तसंच दुसरे उमेदवार पाटील राजन शंकर. त्याच पद्धतीनं पिसाळ भिकू विठोबा. तसंच गट क्रमांक 5 मसूरमधून जगदाळे वसंतराव शंकरराव. 50 वर्ष जवळपास सहकारामध्ये काम केलेलं असं एक आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी वसंतराव आबांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे. तसंच पारगावचे गोरेगावचे कदम श्रीमंत किसन. त्याच पद्धतीनं आपल्या केवळचे संस्थापकांच्या घरातील साळुंके अशोकराव विठोबा हे या ठिकाणी उमेदवार आहेत. तसंच माने सुखदेव बापूसो रहमतपूर गटातील वाठार गटातील उमेदवार आहेत. माजी नगराध्यक्ष रहमतपूर नगरपालिका. तसंच मोरे राजेंद्र कुमार संपतराव हे तारगाव नगरीमधील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. तसंच मुळे संजय दत्तात्रय. पालीचं जाव आहे ते, मला ही ओळख माहित नव्हती, म्हणजे हा दोन्हीकडनं बी चालतंय चांगलं. तसंच मुळे संजय दत्तात्रय वाठार किरोलीचे आहेत. त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीमध्ये प्रतिनिधी थोरात शामराव पांडुरंग आपल्या शेजारचे हेगोनोळेचे आहेत. या ठिकाणी त्यांचं सुद्धा चांगलं काम आहे. तसंच महिलामधून पाटील उषा सुभाष या बेळगावच्या आहेत. त्यांचं सुद्धा घराला चांगल्या पद्धतीचा सामाजिक वारसा आहे. तसंच यादव नंदा तानाजी कडेगावच्या आपल्या उमेदवार आहेत. तसंच नांदगावचे देशमुख विठ्ठल तुकाराम. तरुणांना पण संधी दिली पाहिजे म्हटलं, त्यामुळं सगळ्या वयाचे अगदी पण असं म्हणा की 28 पासून 78 पर्यंत या ठिकाणी आपल्याकडे सगळ्या क्रायटेरियातल्या आहेत. कारण काय आहे, लय तरुण घेतली तरी बी थांबायचं कुठं कळत नाही. त्यामुळं थोडंसं सगळ्या पद्धतीचं सगळे प्रकार आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तसंच पवार बाळासो किसन हे आपल्या सुरली नगरीचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं एक अतिशय चांगल्या पद्धतीचं दमदार अशा पद्धतीचं पॅनल या ठिकाणी आपण उभं केलेलं आहे. भविष्यामध्ये असं काही कोणी समजायचे कारण नाही की या ठिकाणी आम्हीच फक्त कारखाना चालवू शकतो, तर आम्ही दुष्काळात कारखाना उभा पण करू शकतो, तो फेडू शकतो, चांगल्या पद्धतीनं लोकांची बिलं देऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो. त्यामुळे कृष्णा काठाला कारखाना चालवणं म्हणजे काय फार मोठं कुठं रॉकेट सायन्स नाही. त्यामुळं मी मागं सुद्धा सांगितलं आणि आज पण सांगतो की हा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे जे काय आपलं संचालक मंडळ आहे
या संस्था यशवंतरावजी चव्हाण साहेबांची आहे आणि या ठिकाणी या संस्थेचं पालकत्व या कराड उत्तरचा आमदार म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की घेणार आहे. पालकाला पाल्याकडनं कसली अपेक्षा नसती, त्यामुळे मला सुद्धा या संस्थेकडनं कसली सुद्धा अपेक्षा 100% नसणार आहे. आणि येणाऱ्या 5 तारखेला आपलं चिन्ह छत्री आहे जी सगळ्याला सावली देते. इथून पुढच्या काळामध्ये सर्व आपल्या सभासदांना सावली देणारी छत्री हे चिन्ह आपण प्रत्येकाला या ठिकाणी सांगायचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही तर मतं देणार आहे, पण आपले पाहुणे नातेवाईक सगळ्यांची मानसिकता यावेळेला अशीच आहे की आपल्याला इथं बदल करायचे. ती मानसिकता फक्त ढळून देऊ नका, हाय अशी ठेवा. 100% इथं परिवर्तन होणार आहे. तिसऱ्या बिसऱ्याच्या नादाला कोण लागणार नाही ही मला सुद्धा खात्री आहे. त्यामुळं आजच्या सभेत नाव घेतलं, परत एखाद्या वेळेला इथनं पुढे त्यांचं नाव सुद्धा घेणार नाही ही या ठिकाणी आपल्याला सांगतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करून हा आज कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.